मॅन फॉर्म सावली, दुसऱ्या बाजूला तुकाराम जाधव, मॅन फॉर्म जाधव उमरी. दोन आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत आणि ज्या प्रकारे पहिला षटक कोणावर विश्वास दाखवला जाईल हे पाहिजे. चला प्लीज जास्त वेळ नाही घेता फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. आयोजन कमिटीच्या वारंवार सूचना येत आहेत. रबर बॉल प्रीमियर लीग पावसाळा जसा चालू होतो प्रत्येकाला पावसाळी क्रिकेट स्पर्धांचे वेध लागतात. बॅट्स बदलतात, चेंडू बदलतो, परंतु क्रिकेटचा खेळ त्याच प्रकारे खेळला जातो. आणि आज या पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये मैत्री ग्रुपचं आयोजन आपण पाहतोय. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर. चला प्लीज दोन्ही टीम थोडंसं स्पीडअप करा. फिल्डिंग करणारी टीम आयोजन कमिटी सातत्याने सूचना करते. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी दिलाय, लक्षात घ्या. आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर. सुरेश शिंदे, मॅन फॉर्म कोळगर. 5 षटकांची लढत आणि कितपत धावा पहिल्या डावामध्ये नोंद केल्या जातील हे पाहिजे. कारण ज्या वेळेला तुम्ही टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेता त्यानंतर मात्र एक चांगली सुरुवात अपेक्षित असेल. कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. ओली आउटफील्ड असते, आउटफील्डमध्ये ज्या प्रकारे चिखल साचलेला असतो, सिमेंटची खेळपट्टी, टेनिस बॉलच्या तुलनेने हलका चेंडू, परंतु या क्रिकेटमध्ये तुम्हाला धावा तर कराव्याच लागतात. आणि या पहिल्या षटकासाठी या पंचांच्या उजव्या बाजूने सुरेश शिंदे. चला प्लीज टीम शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स सातत्याने आयोजन कमिटी सूचना करते मॅचला चालू करा. कारण आज दुसरा सामना चालू आहे आणि ज्या प्रकारे या वेळेचा विचार केला तर 9:44 अवधी झाला. सातत्याने आयोजन कमिटी आपल्याला सूचना करते. स्पर्धा आपल्या तालुक्याची आहे, आपली स्पर्धा आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. लक्षात घ्या 13वा खेळाडू कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं अनिवार्य असेल आणि 12वा कंपल्सरी नसेल, अनिवार्य नसेल. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. दिशा अगदी या पंचांच्या माध्यमातून नो चेंडूचा इशारा केला जातोय आणि फ्री हिट असेल. पहिला चेंडू खराब दिशेवर हाताळला जातोय सुरेश शिंदे आणि पहिल्या चेंडूवर मात्र संधी निर्माण झाली आहे निखिल जाधव यांना. फ्री हिटचा चेंडू. फ्रीटचा चेंडू बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पंच केला. बॅकवर्ड पॉईंट चेंडूवर जाईल, एकदा प्राप्त केले, दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. चांगला चेंडू हाताळला जातोय फ्री हिटचा. पहिला चेंडू अवांतर अतिरिक्त स्वरूपात आला, त्यानंतर मात्र सुरेश शिंदे कमबॅक करत असताना सानाई देविया योद्धा टीमची धावसंख्या धावफलकावर 1 चेंडू अखेर 2. आणि या पावसाळी क्रिकेटमध्ये पॉवर प्ले नसतोय, एक वेगळी बाब. त्यामुळे तुम्हाला शतरक्षाने विखुरलेलं पहिल्या षटकापासून पाहायला मिळतं. समोर तुकाराम जाधव. हाफ टॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. पंचांकडे आश्चर्यभूत नजरेने पाहत असताना योग्य चेंडू इथे मात्र हाताळला जातोय. वेलकम अमरदादा, सुप्रभात. आणि या ज्या प्रकारे पहा PTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धेचं प्रेक्षेपण आपण पाहू शकता. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. 2 चेंडू अखेर 2 धावा. लेंथ बॉल पिक केलाय, मिस टाइम स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्रोल एक चेंडूचा अंदाज घेत असताना चेंडू हवेमध्ये कॅच ड्रॉप. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा इथे मात्र सहजरित्या प्राप्त केल्या गेल्यात. शिवंदान प्राप्त झाले. दुसऱ्या चेंडूवर तुकाराम जाधव यांना सुरेश शिंदे यांनी संधी निर्माण केली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच आणि सुटलेलं असेल. तुकाराम जाधव सानाई देवी युद्धासाठी किती फायदेशीर असेल हे पाहिजे. 3 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या धावफलकावर 4. बॅकफुटला जाऊन पंच केलाय.
लॉंग ऑनच्या दिशेने चांगला फटका चेंडू झेलचा प्रयत्न फसला चेंडू सीमा रेषा पार मैत्री ग्रुप सावलीचा चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि ही खासियत आहे तुकाराम जाधव यांची ज्या प्रकारे प्रयत्न चांगला केला लॉंग ऑनला अजय रांजणे यांनी परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना चेंडूला अडवण्यामध्ये अपयश आले. पहिला चौकार आला या डावातील तुकाराम जाधव यांच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या धावफलकावर 8. 4 चेंडू अखेर 8 धावा. आधीच्या चेंडूवर झेल सुटला आणि त्याचा फायदा मात्र त्यानंतरच्या चेंडूवर घेतलाय. 2 टू गो. आपटी बार काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सुरेश शिंदे यांचा. वाईट चेंडूचा इशारा केला जातोय शशी साटम सरांच्या माध्यमातून. एक अवांतर धाव. बॅकवर्ड स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये शिवा वैती सर आणि शशी साटम सर यांची जोडी आपण पाहतोय. 1 पडती ओव्हरचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. 4 चेंडू अखेर 9 रन्स ऑन बोर्ड. विकेट. चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू निर्जन स्थळी पडला जातोय. दुहेरीचा प्रयत्न होत असताना 2 धावा तर प्राप्त केल्यात. आता चेंडूची दिशा तपासली जाते. 1 धाव. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झाला. चेंडू काही काळ हवेमध्ये होता परंतु तुकाराम जाधव यांचं नशीब बलवत्तर. क्षेत्ररक्षक दूरवर होते या सीमारेषा लगत. टीमची धावसंख्या 10. 5 चेंडू अखेर 10 धावा धावफलकावर. दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या. टीम सानाई देवी योद्धा. आज संपूर्ण सावली तालुका नाही तर पश्चिम महाराष्ट्राच्या स्पर्धेवर या लक्ष असेल कारण ज्या वेळेला कोणती लीग असते त्यावेळेला संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष असतं आणि ही स्पर्धा मोठी आहे. ही स्पर्धा अगदी पावसाळी रबर बॉलची वाटत नाही कारण बक्षिसांची खैरात बक्षिसांची लयलूट असणारी स्पर्धा. 1 टू गो. ड्राईव्ह केलाय चांगला फटका जमिनीलगत फटका खेळला जातोय. गवतामध्ये चेंडूचा वेग मंदावलाय. दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये. शेवटच्या चेंडूवर आले 1 धाव. तुकाराम जाधव ठेवतील स्वतःकडे स्ट्राईक. पहिल्या षटकामध्ये 1 झेल सुटला जरूर आणि टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 11. मैत्री ग्रुप सावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मध्ये आदरणीय अशी सुनील दादा धनावडे साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके आप्पा यांचं शुभ आगमन झालंय आणि सावलीचे जॉन्टी रोड्स लेजंड क्रिकेटर आहेत. मास्टर क्रिकेटर आणि फक्त त्यांचं वय वाढलेलं असतं परंतु क्रिकेटची आवड क्रिकेट खेळण्याची इच्छाशक्ती ती प्रबळ असते आणि या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांना सावलीचं जॉन्टी रोड्स म्हणून अगदी प्रत्येकजण आदराने नाव घेतो. त्यांचं शुभागमन झालं. वेलकम. सुस्वागतम. सुस्वागतम. आणि ही सावली तालुक्याची मैत्री ग्रुपची A1 जोडी आहे. अनिल सुनील पहा जसा आपला जीवलग आला तसं ते जागेवरून उभे राहिले. त्यांना भेटले हात मिळवला आणि गळा भेट घेतली म्हणजे जय वीरूची जोडी. मैत्री कशी असावी तर धर्मवीर संभाजी महाराज कवी कलशांसारखी असावी. ती मैत्री अगदी तुमच्यासोबत मरताना देखील राहील. आणि मैत्री ग्रुप सावलीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त क्रिकेटचा खेळ खेळला जात नाही तर सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर केलं जातं आणि मैत्री ग्रुप सावलीचं ही खासियत राहिली आहे. महत्त्वाची बाब राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे सुरेश शिंदे यांनी एक संधी निर्माण केली होती परंतु संधी गमावली आहे. टीम शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स षटक क्रमांक 2. विशाल शिंदे मानफॉर्म गाडवली गावचे खेळाडू आहेत आणि या मैत्री ग्रुपचे कट्टर समर्थक. स्वप्नील दादा ज्यावेळेला कोणती लीग असते ना त्यावेळेला सर्व गावांचं लक्ष त्या स्पर्धेवर असतं म्हणून तर म्हणतात ना की कोणती लीग म्हणजे जिल्ह्याची स्पर्धा आहे. पहिला चेंडू शॉट ऑन जॅक डीपला मिड विकेट आहे. 1 धाव प्राप्त केली जाईल आणि या चिखलामध्ये चेंडूचा ज्या प्रकारे वेग मंदावला जातोय ना तिथे कुठेतरी बॅटिंग करत असताना तुम्हाला हवेमध्ये चेंडू खेळावे लागतील. पहिल्या चेंडूवर 1 धाव प्राप्त केले तुकाराम जाधव यांनी. तुकाराम जाधव वैयक्तिक 9 धावा. निखिल जाधव 1 धाव. टीमची धावसंख्या 12. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. इथे मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. एस्टनच्या मागे मनोज सोवळ आहेत.
एक चेंडू 1.2 चेंडू अखेर टीमची धावसंख्या 12 धावा. निखिल जाधव धावांचा वेग वाढवावा लागेल कारण तुम्ही बॅटिंग करताय टॉस जिंकल्यानंतर. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, निखिल जाधव यांचा फटका फसलाय आणि स्वतःच्या गोलंदाजीवर झेलचा प्रयत्न, विशालाने झेल सोडलाय. कॅच ड्रॉप. निखिल जाधव यांचा एक झेल सुटलाय, तुकाराम जाधव यांचा एक झेल सुटलाय आणि तुम्ही अशा प्रकारचे झेल सोडू शकत नाही. माफ करा, निखिल जुनगरे आहेत आणि पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. कॅमेरामॅन आमचे बॅकवर्ड स्कोर लेगचे अधिराज. ज्या प्रकारे हा बॅटच्या स्टिकरला फोटो लागला, बॉल लागला आणि त्यानंतर मात्र एक धाव मात्र प्राप्त केली जाते. 13 धावा धाव फलकावर. आता या सुटलेल्या झेलचा काय उपद्रव होईल. सध्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका चालू आहे. भारताने झेल सोडली आणि बॅकफुटला आहे भारत. पावलं चुकली आहे. त्यानंतर मात्र गोलंदाज विशाल यांनी थांबणं पसंत केलंय. विशाल शिंदे 1.3 चेंडू अखेर 13 धावा धाव फलकावर. 9 चेंडूमध्ये 2 झेल सोडले टीम शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स. कॅचेस पकडाव्या लागतील. लेंथ बॉल पिक केला आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून फेकून दिलाय. जबरदस्त फटका. तुकाराम श्रीरंग जाधव यांच्या बॅटमधून मैत्री ग्रुप सावलीचा ब्रँड दाखवणारा षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही तुकाराम जाधव यांना टाकू शकत नाही कारण या खेळाडूची ताकद मोठी आहे आणि चेंडूला लवकर पिक केला आणि टिक केलं 6 धावांसाठी. एक चौकार एक षटकाराच्या मदतीने तुकाराम जाधव वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 15 धावा. टीमची धावसंख्या 19. निखिल जुनगरे यांचा एक झेल सुटल्यानंतर ते फायदा घेतील का. तुकाराम जाधव नाबाद 15. टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेर बिनगडीबाद 19. झेल पकडावे लागतात कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं एक झेल सुटतो तुमची मॅच सुटली जाते. खोदून काढण्याचा प्रयत्न मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग सीमा रेषालगत एक धाव अंकित केली जाते. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. एक सिंगल धाव प्राप्त होते तुकाराम जाधव यांना. महेंद्र जुनगरे डीप स्क्वेअर लेगला तैनात होते. 5 चेंडू अखेर 20 धावा. 1 टू गो. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा मागे धावतो. चेंडूचा अंदाज घेत असताना चेंडूचा अंदाज घेण्यामध्ये अपयश आले. 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्या जातात. शेवटच्या चेंडूवर निखिल जुनगरे यांच्या खात्यामध्ये 2 धावा 2 षटका अखेर टीम जानाई देवी योद्धा बिनगडी बाद 22. पावसाळी क्रिकेट आणि पावसाळी क्रिकेटमध्ये प्रत्येकाला पावसाची प्रतीक्षा असेल कारण या क्रिकेटमध्ये पावसाशिवाय मजा नसते. कारण रबर बॉल म्हटल्यानंतर टेनिस बॉलच्या तुलनेने हलका चेंडू असतो आणि त्यानंतर मात्र ज्या प्रकारच्या बॅट्स असतात हलक्या आणि तुम्हाला टायमिंग करणं सोपं जातं. पण तो ज्यावेळेला पाऊस येतो ना त्यावेळेला या क्रिकेटचं स्वरूप बदलतं. तुकाराम जाधव 8 चेंडूमध्ये नाबाद 16 धावा. निखिल जुनगरे 5 चेंडूमध्ये 4 धावा. चला स्पीडअप करा दोन्ही टीम. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 9:45 पहिला चेंडू टाकलाय. 9:56 अवधी झालाय. म्हणजे लक्षात घ्या टीम शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स तुम्ही 11 मिनिटं घेतले 2 षटकांसाठी. 25 मिनिटांचा अवधी दिलाय. सातत्याने आयोजन कमिटी आपल्याला सूचना आणि विनंती करते कारण ज्या प्रकारे तुम्ही वेळ खूप महत्त्वाचा असतो कारण त्या वेळेचा आपल्याला योग्य वापर करणं महत्त्वाचं असतं. षटक क्रमांक 3 अजय रांझणे मानफॉर्म रांझणी समोर जाधवपुरीचे खेळाडू आहेत. तुकाराम जाधव नॉन स्ट्राईकला आहेत. निखिल जुनगरे. तिन्ही गावाचं लक्ष असेल या मॅचवर. बॅक टू द बॉलर. टॅपचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक मिड ऑफला तैनात होते. चांगला प्रयत्न केला. दूर चेंडू राहिलाय. लॉंग ऑफवरून वेग आणि क्षेत्ररक्षकाने द्वेषा प्रयत्न केलाय जरूर परंतु योग्य क्षणाला आपल्या क्रीजमध्ये परतलेत. एक धाव पहिल्या चेंडूवर प्राप्त केली जाते. तुकाराम जाधव यांच्या माध्यमातून 23 धावा धाव फलकावर. अजय रांझणे तिसऱ्या षटकासाठी या कर्णधाराने विश्वास दाखवलाय. तो विश्वास मात्र सार्थ ठरवतील का हे पाहिजे. समोर निखिल जुनगरे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. ज्या प्रकारे अजय रांझणे यांची उंची आहे त्या उंचीचा मात्र चांगला वापर केलाय.
पाया सिमेंटच्या खेळपट्टीवर चेंडू ज्या प्रकारे पडला आणि अतिरिक्त उसळी निर्धाव चेंडूची होते सांगता डॉट बॉल. तिसरा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न पंचांकडे नजर आहे आणि यस इट इज अ व्हाईट बॉल. वन पडती ओव्हरचा इशारा केला जातोय. काय हे पाहिस आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग. लक्षात घ्या वाईडला रिव्ह्यू नाहीये आणि व्हाईट बॉल आलाय म्हणजे एक अवांतर धाव तर आहेच परंतु हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल अजय रांजणे यांना. 24 धावा धाव फलकावर. वन पडती ओव्हरचा इशारा केला जातोय आणि एक अतिरिक्त चेंडू तुम्ही उसळणारा हाताळलाय म्हणजे तुम्हाला एक चेंडूची मुभा असते आणि तो चेंडू तुम्ही टाकणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही ज्या वेळेला गोलंदाजी करता कारण ज्या प्रकारची उंची आहे अजय रांजणे यांची आणि त्या उंचीचा वापर करतील का. पंच केलाय एक्स्ट्रा कव्हरला अफलातून स्ट्रोक एक्स्ट्रा ऑर्डरी फटका चेंडू सीमारेषा पार. मैत्री ग्रुप सावली ब्रँडेड स्ट्रोक षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. फ्रंट फूटला येऊन बॅक फूट पंच केलाय आणि ज्या प्रकारचे हाय बॅकली बॅटचा फ्लो निखिल सुनगरे एक झेल सुटला आणि त्याचा फायदा मात्र घेत असताना चेंडूला अगदी झाडांमध्ये फेकून दिलाय. 30 धावा धाव फलकावर. 3 चेंडू अखेर 30 रन्स ऑन बोर्ड. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. चांगला बॅकफूट पंच निखिल सुनगरे. खोदून काढण्याचा प्रयत्न काठी काढली आहे. षटकाचं प्रत्युत्तर निखिल सुनगरे यांचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय अजय रांजणे आणि पहिला धक्का दिलाय जाणादेवी योद्धा निखिल जुनगरे. 10 धावांवर त्रिफळा बाद. परफेक्ट यॉर्कर अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू पहा. खोदून काढण्याचा प्रयत्न आणि या बॅट थोडीशी उशीर आली मी म्हणेन कारण ज्या वेळेला चेंडू बॅट आणि पायाच्या मधून सरळ गेला त्यानंतर मात्र बॅट फिरले. 8 चेंडूमध्ये 10 धावा केल्या निखिल जुनगरे यांनी. एक षटकार जरूर आला परंतु सुटलेल्या झेलचा फायदा उचलता आला नाहीये. इन ॲट नंबर 3 चॉईस खेळाडू आहेत टीम जाणेदेवी योद्धा सूरज पाडळे मानफार्म वाळंजवाडी. आणि आज मात्र वाळंजवाडी गावासाठी सातत्याने चांगले क्रिकेट खेळल्यानंतर आपल्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. आज विविध गावातील खेळाडू एका संघामध्ये खेळत असताना संपूर्ण पंचक्रोशीचं लक्ष असेल कारण स्वप्नील दादा एक खेळाडू ज्या वेळेला खेळतो संपूर्ण गावाचं लक्ष असतं कारण तो त्या गावाचं प्रतिनिधित्व करतो आणि ही मोठी बाब असते कारण ज्या वेळेला तुम्ही तालुक्याची स्पर्धा खेळताना त्यावेळेला त्या गावाचा अभिमान म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. 4 चेंडू अखेर 30ला 1. पहिला चेंडू आपटी बार पाहायला मिळतोय. स्वागत करत असताना परफ्यूम डिलिव्हरी सूरज पाडळे यांचा शुभ सकाळ बोलणारा हा चेंडू डॉट बॉल. 1 टू गो. 30ला 1. टीम जाणादेवी योद्धा. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर हाताळत असताना अजय रांजणे. एक षटकार आला एक विकेट आला. एक संमिश्र प्रकारचं षटक अजय रांजणे यांचं पूर्ण होत असताना 8 धावा खर्च केल्या अजय रांजणे यांनी. जाणादेवी योद्धा 3 षटका अखेर 30ला 1. तीन षटका अखेर 10च्या धावगतीने 30 धावा धाव फलकावर. तुकाराम जाधव 9 चेंडूमध्ये 17 धावा. सूरज पाडळे अद्याप खातं उघडायचं बाकी आहे. चॉईस खेळाडू आणि या ज्या वेळेला तुम्ही एखाद्या संघाचे चॉईस आयकॉन खेळाडू असताना तुमची जबाबदारी थोडीशी वाढते आणि त्या जबाबदारीचा खेळ करतील का जबाबदारीपूर्व. षटक क्रमांक 4 साठी अतुल कांबळे मानफार्म करंजे षटक क्रमांक 4 साठी दाखल झालेत. चला थोडंसं स्पीडअप करा टीम शिवस्वराज अकॅडमी सोल्जर्स. 3 षटकासाठी तुम्ही 16 मिनिटं घेतलेत. 9 मिनिटांचा अवधी आहे. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं पूर्ण करायचे. तुकाराम जाधव ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते आहे टीमच्या टोटलमध्ये. अतुल कांबळे यांचा पहिला चेंडू अवांतर चेंडू पुन्हा हाताळावा लागेल षटक क्रमांक 4 साठी. ओव्हर द विकेटने पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होत असताना खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. एक धाव हवी आहे. तुकाराम जाधव यांना फेकी थोडीशी खराब केली आहे. अतुल कांबळे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ज्या वेळेला तुम्ही चेंडू पकडता फेकी करता सोपं नसतं
परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये काही सोपं नसतं. असे प्रयत्न तुम्हाला करावेच लागतात. पहिला चेंडू अवांतर हाताळल्यानंतर मात्र एक चांगला यॉर्कर अतुल कांबळे. लोअर फुल टॉस चेंडू सरळ बॅटने ओव्हरचा बॉलर फटका खेळलाय. लॉंग ऑफ वरून वेगाने क्षेत्ररक्षक आले. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. तुषार शिंदे अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा अगदी नमुना पेश केलाय विशाल शिंदे यांनी. निश्चितच मी म्हणेन काही धावा वाचवल्यात आणि ज्या तत्परतेने त्यांनी फेकी केली एवढं सोपं नाही आहे. चिखलामध्ये या ओल्या आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव प्राप्त केली. ऑन साइडला सूरज पाडे यांचा गॅप मध्ये फटका. रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावांचा समावेश करा. सूरज पाडे यांचं खातं उघडणारा रबर बॉल प्रीमियर लीगचा चौकार. लोअर फुलटॉस चेंडू गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चांगला फटका. क्षेत्ररक्षक डीप स्कोअर लेगला होते तैनात, त्यांच्या आवाक्याबाहेर. 36 धावा धाव फलकावर. 2 चेंडू अखेर. 36 रन्स ऑन बोर्ड. टीम जाणाय देवी योद्धा. सूरज पाडे आणि त्यांच्या साथीला आहेत तुकाराम जाधव जे आघाडीला येऊन फलंदाजी करत असताना नाबाद 18 धावा. सूरज पाडे 3 चेंडूमध्ये धावा केल्या त्यांनी 4. 36 ला 1. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो आता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक अगदी लॉंगॉनचा थोडासा वाईडिश सरळ घेतला जातोय. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. वेग जरूर प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज अतुल कांबळे, परंतु दिशेवर नियंत्रण नाहीये. स्क्वेअर मारा. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये. 37 धावा धाव फलकावर. तिसरा चेंडू. फुलटॉस चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये. आता पंच मात्र शहानिशा करत असताना चेंडू शरीराला स्पर्श झालाय का, अगदी चेंडू टी शर्टला लागलाय का हे पाहायचंय. परंतु पंचांनी थोडासा वेग घेतला, शहानिशा केली आणि त्यानंतर मात्र व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1. येस, बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा अवांतर स्वरूपात जोडल्या जातील. अतुल कांबळे यांचं महागडे षटक. 2 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. नियंत्रण नाहीये, परंतु चेंडू ओला जरूर असेल कारण पाऊस पडून गेलाय आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, त्यामुळे त्यामानाने चेंडू ओला नसेल, सुका असेल. हुक करण्याचा प्रयत्न. सूरज पाडे यांचा 1 धाव. फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव मात्र सूरज पाडे यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर गोशांकित स्वरूपात 39 मध्ये 1 धाव जोडली जाते. 40 धावा धावफलकावर. 3 चेंडू अखेर. 40 ला 1. सूरज पाडे आणि त्यांच्या 4 चेंडू अखेर. 40 धावा धावफलकावर. 2 टू गो. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. इथे मात्र तिसरा झेल सुटला या डावातील. खराब क्षेत्ररक्षण. टीम शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स 1 धाव प्राप्त केली जाते. सूरज पाडे यांचा 1 झेल सुटला. निखिल झुनगरे यांचा 1 झेल सुटला. तुकाराम जाधव यांचा 1 झेल सुटला. म्हणजे तिन्ही खेळाडूंना जीवनदान प्राप्त झाले. 41 धावा धाव फलकावर. 1 टू गो. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. दिशा मिस केली आणि लेग स्टिकला चेंडू जाऊन आदळतोय. आणि पहा रिप्ले तुमच्या समोर. शफल होऊन जास्त आले आणि जास्त शफल झाले, त्यामुळे लेग स्टंप अगदी उघडा होता. त्याचा फायदा मात्र गोलंदाज अतुल कांबळे यांनी घेत असताना निश्चितच काही अवांतर चेंडू हाताळले अतुल कांबळे यांनी या षटकामध्ये, परंतु चॉईस खेळाडू सूरज पाडे यांचा महत्वाचा गडी बाद करत असताना आपल्या संघाला यश प्राप्त करून दिले. विकेटचं होईल पतन. दुसरा धक्का. टीम जाणादेवी योद्धा. टीमची धावसंख्या 41 ला 2. नेक्स्ट मॅच मी विनंती करेन अजिंक्य योद्धा विपक्ष टीम शेलार चॅलेंजर्स, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. पहिल्या डावाखेर आपण नाणेफेक करणार आहोत. शेलार चॅलेंजर्स विजय दादा शेलार साहेब यांच्या मालकीचा संघ, प्रवीण दादा शेलार साहेब यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला अजिंक्य योद्धा कविराज परमणे साहेब आणि त्यांच्याबरोबर गणेश दादा निंबाळकर साहेब यांच्या मालकीचा संघ अजिंक्य योद्धा. दोन्ही संघ मालक देखील
सज्ज असतील, दोन्ही टीम देखील सज्ज असतील. टीमची धावसंख्या 41ला 2. जानाईदेवी योद्धा बॅटिंग करत असताना इन ॲट नंबर 4 विकास सावळे फलंदाजीसाठी दाखल झाले. त्यांनी अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर ऋतिक धनावडे समोर तुकाराम जाधव. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल. हुक करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. 1 धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. च्या दिशेला जर पाहिलं तर अगदी मान्यवरांचे कटआउट आहेत आणि या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या प्रकारचे कटआउट म्हणजे 5 स्पर्धेचा स्तर किती उंचावलाय. कारण एखाद्या स्पर्धेची तुम्ही ख्याती आणि एखाद्या स्पर्धेची चर्चा कधी होते ज्या प्रकारचे त्यामध्ये पारितोषिकं असतात, ज्या प्रकारे तुम्ही मैदानामध्ये आल्यानंतर तुम्हाला त्या स्पर्धेचं फील होतं. आणि या ज्या प्रकारे एखाद्या पावसाळी स्पर्धेमध्ये तुम्ही मैदानामध्ये आल्यानंतर एवढा अप्रतिम अनुभव घेता, त्यावरून तुम्हाला स्पर्धेची स्टँडर्ड म्हणजे जो स्पर्धेचा दर्जा आहे तो दिसतो. 42ला 2. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडूमध्ये किती धावा सोडल्या जातील हे पाहायचं आहे. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. पंचावन्नच्या भूमिकेमध्ये शशी साडम सरांना आपण पाहतोय. कालची स्पर्धा अगदी रबर बॉल कार्निवल भिवंडीमध्ये 70-70ची ती त्या स्पर्धेमध्ये त्यांची भूमिका आपण पाहिली आहे. आणि एक मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नामांकित पंचांच्या यादीमध्ये सर्वोत्तम नाव त्यांचं आदराने घेतलं जातं. एक शिस्तबद्ध पंच म्हणून त्यांची ओळख आहे. राहुल 11साठी क्रिकेटचा एक काळ गाजवलाय. ऋतिक धनावडे पुन्हा एकदा सज्ज होत असताना सरळ बॅटने चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. त्यांना झेलचा प्रयत्न केला जरूर, परंतु चेंडूचा अंदाज चुकला आणि तुकाराम जाधव यांना दुसरं जीवनदान चेंडू. सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. 47 धावा धाव फलकावर. हा पहा मिनी हेलिकॉप्टर अगदी जसा फटका पाहायला मिळतोय. बॅट थोडीशी फिरली असं वाटलं, परंतु चेंडूने जे अंतर हवं होतं ते कापलं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते. चेंडू मागे आणि क्षेत्ररक्षक पुढे. 4 धावा मात्र प्राप्त होत असताना 47 धावा धाव फलकावर. संभावित धावसंख्या जानाईदेवी योद्धा 54 दाखवते, परंतु 55 ते 60 पर्यंतच मजल मारावी लागेल, कारण आता पाऊस नाही आहे. खेळपट्टी पूर्णपणे सुकी आहे. दुसऱ्या बाजूला शिवस्वराज्य हा संघ देखील चांगला आहे. हाफ टॅकर चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. एक सिंगल धाव तुकाराम जाधव यांच्या खात्यामध्ये. तुकाराम जाधव वैयक्तिक 24 धावा. टीमची धावसंख्या 48. 4.3 चेंडू अखेर 48 धावा धाव फलकावर. म्हणजे 48 मधल्या 24 धावा तुकाराम जाधव यांनी केल्यात. म्हणजे जी संघाची धावसंख्या त्याच्या 50% धावा. 3 चेंडूमध्ये आता किती मोठे फटके येतील हे पाहायचंय. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेरचा लेफ्ट केलाय. योग्य दिशेवर चेंडू आहे आणि इथे मी म्हणेन चेंडूची दिशा थोडीशी चुकली आहे. चेंडूचा अंदाज घेण्यामध्ये अपयश आलंय तुकाराम जाधव यांना. डॉट बॉल. 2 to go. 48ला 2. टीम जानाईदेवी योद्धा. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले तर 60 होऊ शकतात. जानाईदेवी योद्धा ती धावसंख्या समाधानकारक असेल का, आता हा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला असेल. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. तुकाराम जाधव आघाडीला येऊन फलंदाजी करत असताना नाबाद 24. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळा. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील त्याच तत्परतेने आणि इथे मात्र यश प्राप्त होईल टीम शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स. तुकाराम जाधव 24 धावांवर धावबाद. टीमची धावसंख्या 48ला 3. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सचिन गोळे होते तैनात. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. थोडीशी ज्या प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावरून दमलेले दिसले, कारण रबर बॉलमध्ये पाऊस नसतो त्यावेळेला खेळाडूंच्या शरीराची मेहनत खूप प्रचंड असते. आणि एक सांघिक यश तर प्राप्त केलं. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 48 धावा. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेत विकास सावळे ऑन स्ट्राइक. शेवटच्या चेंडूवर देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये
आणि शेवटचा चेंडू देखील आलाय निर्धाव. धावसंख्या स्थिरावते. जानाई देवी योद्धा टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. शिवस्वराज अकॅडमी सोल्जर्स 49 रन्स टू विन. 30 चेंडूमध्ये करायचे आहेत 49 धावा. तर टॉससाठी मी विनंती करेन अजिंक्य योद्धा विपक्ष शेलार चॅलेंजर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या आणि टॉसचा बॉस टॉससाठी आपल्यासोबत जोडले जातील पश्चिम महाराष्ट्रातील ज्यांनी सर्वाधिक स्पर्धा ज्यांच्या नावे करण्याचा विक्रम आहे. आपल्या जावली तालुक्याचा एक सुमधुर आवाज निलेश मर्डेकर सरांना ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद लवजे सर. आपण टॉस करत आहोत आणि सुनील अप्पा धनावडे यांना विनंती आहे की अप्पा आपल्या शुभांश आपण हा नाणेफेकीचा कौल करावा. अजिंक्य योद्धाज आणि शेलार चॅलेंजरसाठी ही फार महत्त्वाची मॅच आहे. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. त्यांच्या शुभांश नाणेफेकीचा कौल केला जाईल. अजिंक्य योद्धाज आणि शेलार चॅलेंजर या दोन टीममध्ये ही मॅच आहे. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत. आपण या आपल्या या ठिकाणी टॉस होत आहे. आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. तुम्ही पाहता अनुभवताय मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चा डे क्रमांक 2चा हा थरार आहे. आपण सुनील अप्पा यांच्या शुभांश हा टॉस करत आहोत. सिनियर खेळाडू आहेत आणि त्यांच्या शुभांश हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन टीममध्ये हा महत्त्वाचा सामना आहे अजिंक्य योद्धाज आणि शेलार चॅलेंजरसाठी, कारण दोन्ही संघ विजयाच्या शोधामध्ये आहेत आणि त्यासाठी हा सामना निश्चित दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. चला अजिंक्य योद्धाज आपला कॅप्टन पाठवा. आपला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होत आहे. पर्व क्रमांक 3 मध्ये बघता बघता पदार्पण करणारी ही प्रीमियर लीग, भरघोस पारितोषिकांची उधळण असणारी ही प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये पदार्पण करते. आजचा दुसरा दिवस आहे. टीम अजिंक्य योद्धाज आपला कॅप्टन पाठवा. ओके, या ठिकाणी अजिंक्य योद्धाचे कॅप्टन आलेले आहेत. आपण नाणेफेकीचा कौल करूया. छापा काटा हेड टेल कोण मागणार? ओके, शेलार चॅलेंजर. नाणेफेकीच्या कौलचा आवाज छापा आणि आलेला आहे काटा. टीम अजिंक्य योद्धाजने टॉस जिंकलेला आहे. काल एक सामना अजिंक्य योद्धाजने खेळला. हा सामना फार महत्त्वपूर्ण आहे. अजिंक्य योद्धाज या टीमने टॉस जिंकलाय. काय घेत आहे? पहिले आम्ही फिल्डिंगच करू. काल एक सामना हारलाय तर बाकीचे दोन्ही आम्हाला सामने जिंकायचेच आहेत. या मॅच मध्ये काही बदल केलाय का? एक बदल होईल या मॅच मध्ये. ओके, आपण शेलार चॅलेंजरकडे वळूया. तुम्हाला हा सामना महत्त्वाचा आहे. तुम्ही टॉस जिंकला असं तुम्ही काय घेतलं सर? नाही, आम्ही आज ठरवलं की बॅटिंग घेणार आहे, कारण कालच्या मॅचच्या अंदाजानं बरेचशा मॅच इथे चेस होत नाहीये, त्यामुळे आम्ही बॅटिंग घेणार होतो आज. म्हणजे अगदी टॉस मध्ये मनासारखं घडलेलं आहे दोन्ही कॅप्टनच्या आणि संघांच्या. आपण दोन्ही संघांना अधिकचा वेळ घेणार नाही. शुभेच्छा देऊया आणि आप्पांकडे जाऊया. आप्पा, तुमचा अभिप्राय या स्पर्धेबद्दलचा काय आहे? तिसरं पर्व, पारितोषिकांची उधळण, आपल्या भावना कशा आहेत? स्पर्धाच आपली आहे त्यामुळे आपणच आपल्या स्पर्धेचा वाहवा करणं तसं योग्य नाही. पण प्रतापदादा असेल किंवा अमर असेल, आमचा संपूर्ण मैत्री ग्रुप असेल किंवा कमिटी असेल, मी तरी एवढंच बघेन की पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठं स्वरूप म्हणजे अगदी महाराष्ट्र लेवलचा आयकॉन या स्पर्धेत उतरावेत आणि एक मोठं स्वरूप या स्पर्धेला प्राप्त व्हावं यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. हे होते सुनील अप्पा आणि त्यांचे अभिप्राय होते या स्पर्धेबद्दलचे. त्यांचा आपण आभार मानूया. टॉस झालेला आहे मित्रांनो आणि टॉस मध्ये काय झालंय? अजिंक्य योद्धाज विपक्ष शेलार चॅलेंजर या मॅच मध्ये टॉस जिंकलेला आहे. अजिंक्य योद्धाज या टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी शेलार चॅलेंजर या टीमला आमंत्रित केलेलं आहे. टॉस मध्ये दोन्ही संघ नायकांच्या मनासारखं घडलंय, परंतु मॅच बाकी आहे. वळूया मैदानाच्या आतमध्ये आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आवाज ऐकूया लवजे जाधव सरांचा. धन्यवाद निलेश मर्डेकर सर. 30 चेंडूमध्ये 49चा करायचा आहे पाठलाग. शिवस्वराज अकॅडमी सोल्जर्स आणि 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अजय रांजणे मॅनफॉर्म रांजणी आणि त्यांच्या साथीला आहेत सुरेश शिंदे मॅनफॉर्म कोळगर. 49चा पाठलाग करण्याचा कशा प्रकारे हा प्रयत्न केला जातो हे पाहायचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पहिल्या षटकासाठी विश्वास दाखवलाय गोलंदाजी मार्कवर विकास सावळे. पहिला चेंडू बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न, इथे मात्र अपील केले आणि पंचांनी अपील उचलून धरले. गोल्डन डकचा शिकार अजय रांजणे शून्यावर बाद होत असताना इथे मात्र पहिला धक्का शिवस्वराज सोल्जर्स अकॅडमीला. मोठ्या विकेटचं पतन आणि सुरुवात तर चांगली झाली आहे.
पहा रिप्ले तुमच्या समोर, ज्या प्रकारे पहिला चेंडू अचूक टप्प्यावर योग्य दिशा, पायावर टाकलेला चेंडू आणि हा सरळ पायावर आदळला आणि निश्चितच हा चेंडू स्टंप टू स्टंप. म्हणजे पहा ज्या प्रकारे पायचित स्वरूपात फलंदाज बाद झालेत अजय रांझणे आणि इथे मात्र चुकी झाले मी म्हणेन, कारण संघाला चांगली सुरुवात अपेक्षित होती आणि 0वर 1 गडी बाद. इन ॲट नंबर 3 विशाल शिंदे, गाडीवली गावचे खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला कुळगरचे खेळाडू सुरेश शिंदे. आता दोघांनाही 0तून सुरुवात करायची आहे. 49 पाठलाग, 0चा शोध देखील एका भारतीयाने लावलाय आणि जर तुम्हाला 0तून विश्व निर्माण करायचं असेल ना तर तुम्हाला मेहनत, जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्हाला खेळ करावा लागेल, कारण सुरुवात तुमची कशी झाली महत्वाचं नाहीये. पहिला चेंडू इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण स्लिपला तैनात असताना चांगला चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या प्रकारे विकास सावळे काय गोलंदाजी करतायत. विशाल शिंदे पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न हा पहा, अगदी त्यांना सरप्राईज केला आणि या ज्या प्रकारे स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना प्रयत्न केलाय, कौतुक व्हायला पाहिजे, कारण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या संघासाठी चांगला खेळ करत असताना तेजस स्लिपमध्ये पाहतोय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. चांगला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त होत असताना डॉट बॉल. पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव आली नाही, 1 गडी बाद केलाय विकास सावळे. माइनफॉर्म भामगर काय गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी. 14 चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. चेंडू गवतामध्ये थोडासा वेग मंदावला जाईल, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. विशाल शिंदे 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. विशाल शिंदे यांचं खातं उघडलं जातं या 4थ्या चेंडूवर. चांगली धावसंख्या मात्र पहिल्या डावामध्ये 48 धावांची नोंद केली. जाणाई देवी योद्धा इथे मात्र पाठलाग करायचा 49, 2 टू गो. बुंदात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र प्राप्त केले. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफर वेगाने आले, दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. चांगला क्षेत्ररक्षण मी म्हणेन, ज्या प्रकारे तुकाराम जाधव पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली होती, त्यानंतर मात्र दुसऱ्या डावामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना एका धावेवर समाधान मानावं लागेल. 5 चेंडू अखेर, टीमची धावसंख्या धाव फलकावर 3, 1 टू गो. सुरेश शिंदे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू सुरेश शिंदे, गाव कोंडाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 6-1 खणखणीत. पहिला चेंडू खेळत असताना सुरेश शिंदे यांचा मैत्री ग्रुप जावळीचा ब्रँड दाखवणारा षटकार. चांगला फटका, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि ही खासियत आहे. आज 22 गाव मध्ये या सातत्याने या खेळाडूचं नाव चर्चेमध्ये असतं. 22 गावचा वंडर बॉय म्हणून सुरेश शिंदे यांची ओळख आहे, परंतु आज आपल्या तालुक्याची स्पर्धा खेळत असताना अष्टबैलू खेळाडू आहेत आणि या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. 9ला 1 टीम शिवस्वराज्य सोल्जर्स अकॅडमी 49 करते. पाठलाग म्हणजे 24 चेंडू मध्ये आता 10च्या धावगतीने करायचे आहेत 40 धावा. पहिल्या 5 चेंडूवर ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती विकास सावळे यांनी, परंतु शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर मात्र प्रहार केलाय. षटक क्रमांक 2 साठी कर्णधारांनी विश्वास दाखवलाय. सूरज पाडळे जे वांजळवाडीचे खेळाडू आहेत, वाळंजवाडीचे खेळाडू आहेत आणि आज संपूर्ण वाळंजवाडी गावचं प्रतिनिधित्व कशा प्रकारे करत असताना पाहायचंय, कारण समोर जर पाहिलं तर विशाल शिंदे आहेत, जे गाडवलीचे आहेत. नॉन स्ट्राईकला सुरेश शिंदे कोळगर, म्हणजे तिन्ही गावचे 3 खेळाडू आणि या यष्टांच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये बंड्या. 24 चेंडू मध्ये आता 40 पाठलाग करायचा आहे. सुरुवात तर दोन्ही संघांच्या दृष्टीने समाधानकारक झाले मी म्हणेन, कारण 1 गडी बाद झाले, परंतु पहिल्या षटकात 9 धावा आल्या. आपटी बार बॅटची कडा, बंड्या इथे मात्र चुकी करणार नाहीये आणि इथे चुकी केली आहे विशाल शिंदे यांनी आणि इथे दुसरा धक्का टीम शिवस्वराज्य सोल्जर्स अकॅडमी. विशाल शिंदे झेलबाद.
बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हा पहा रिप्ले खूप मजेशीर असेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता, थोडासा ओसरी घेणारा चेंडू आणि पहा ज्या प्रकारे त्यांनी बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि बंड्याने चुकी केली नाहीये. आणि या स्वप्नील दादा जर हा चेंडू सोडून दिला असताना तर काहीतरी वेगळा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला असता पंचांचा. कदाचित तो अवांतर चेंडू देखील असता, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं. आता स्वतःवर नाराज असतील विशाल शिंदे आणि निश्चितच फटका त्यांचा चुकला. 5 चेंडूमध्ये त्यांनी 3 धावा केल्या. दुसरा धक्का टीम शिवस्वराज अकॅडमी सोल्जर्स, स्वतः संघ मालक. आता एक डावखुरे आता जे शैलीदार फलंदाज आहेत ज्यांची सातत्याने नाव चर्चेमध्ये असतं, क्रमांक 4 वर दाखल झालेत महेंद्र झुनगरे. आज शिवस्वराज अकॅडमी सोल्जर्स कोपरखरणीमध्ये एक चांगली संस्था जी तरुण मुलांना पोलीस भरतीमध्ये सैन्य भरतीमध्ये जाण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन करत असते. आणि जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल, जर तुमची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर निश्चितच शिवस्वराज अकॅडमीला तुम्ही भेट देऊ शकता आणि चांगलं मार्गदर्शन तिथे तुम्हाला सातत्याने वारंवार दिलं जातं. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलं सूरज पाडळे यांनी. समोर न्यू बॅटर महेंद्र झुनगरे, मॅन फ्रॉम देवदेववाडी. हाफ टॅकर चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न पंचांकडे आषाढभूत नजरेने पाहत असताना पहिले 2 चेंडू सूरज पाडळे यांनी हाफ ट्रॅकर हाताळलेत. पहा रिप्ले तुमच्या समोर, ज्या प्रकारे हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, चांगला टप्पा, चांगला वेग देखील आहे आणि जेवढा वेग हवा तेवढा वेग प्राप्त केलाय सूरज पाडळे यांनी. डॉट बॉल. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाहीये. चांगली सुरुवात करत असताना आपल्या गोलंदाजीची. तिसरा चेंडू, हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय सूरज पाडळे यांचा. आणि इथे मात्र चेंडू बॅटला ब्रश झाला होता की हे पाहिजे, कारण बंड्या यांनी चांगला प्रयत्न केला. पहिल्या 3 चेंडूवर कोणतीही धाव प्राप्त झाली नाहीये आणि पहिल्या षटकात देखील पहिल्या चेंडूवर हेच घडलं होतं. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, त्यानंतर 2 निर्धाव आले आणि दुसऱ्या षटकात देखील हेच चित्र. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. चेंडू थोडासा पुढे पडला आणि प्रयत्न चांगला केला बंड्याने, परंतु चेंडू हातामध्ये घेण्यामध्ये अपयश आलंय. चौथा चेंडू, हा चेंडू सोडून दिलाय. पडल्यानंतर थोडासा हलकासा कट, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी. सूरज पाडळे पहिल्या 4 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाहीये. पहिलं निर्धाव षटक मैत्री ग्रुप जावले आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये येईल का? अद्याप अर्धशतक झालं नाहीये, विकेट हॅट्रिक देखील झाली नाहीये आणि दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये तो विक्रम नोंद केला जाईल का? कारण पहिल्या 4 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाहीये सूरज पाडळे यांनी. समोर महेंद्र झुनगरे, स्वतः संघ मालक आहेत. धावा कराव्या लागतील, स्ट्राईक रोटेट करावी लागेल, एकेरी दुहेरी धावांचा प्रयत्न करावा लागेल. 5वा चेंडू, 5वा चेंडू सरळ बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला आणि इथे मात्र पहा स्वीट साऊंड ऑफ द बॅट, टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक. महेंद्र झुनगरे ब्रँडेड स्ट्रोक, 6 धावा, षटकार. 15 धावा धाव फलकावर. पहा रिप्ले तुमच्या समोर. पाहता क्षणी असं वाटलं होतं की टायमिंग झालं नाही, परंतु रबर बॉल क्रिकेटमधील पुस्तकी फटका, हाय बॅकलिफ्ट. 15 धावा धाव फलकावर, 1 टू गो. काय फटका सजवला, अगदी ज्या दिशेला आपला वेलकम गेट आहे, मान्यवरांचा कटआउट आहे, त्या कटआउटला धन्यवाद देणारा हा फटका, त्या सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करणारा फटका. 15 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू, सूरज पाडळे सज्ज होत असताना शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चांगला लेग कटर. पडल्यानंतर चेंडू कट होतोय. षटकारानंतर मात्र पुनरागमन करत असताना या षटकामध्ये सूरज पाडळे यांनी एक महत्वाचा गडी बाद केला, धावा खर्च केल्या. 6, 2 षटकांचा खेळ समाप्त. 15ला 2 टीम शिवस्वराज सोल्जर्स अकॅडमी. 18 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी. 18 मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. कारण दोन्ही संघांना विजय अनिवार्य असेल. 18 चेंडू 34 ची गरज. अठरा चेंडूमध्ये आता 34 धावांची आवश्यकता
या स्पर्धेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बक्षिसांची लयलूट केली जाते. कारण प्रथम पारितोषिक संघाला 14 सायकल, 14 बोट कंपनीचे स्मार्ट वॉच, 14 शूज, 14 इस्त्री मिळणार आहेत. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही चॅम्पियन व्हाल त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला घरी जाल तर तुमच्या हातामध्ये तब्बल 4 वस्तू असतील आणि तुमचे घरचे देखील खुश होतील आणि बोलतील लवकर पुढच्या वर्षी मैत्री ग्रुप जावळीची रबर बॉल प्रीमियर लीग 4थं पर्व देखील येऊ दे. षटक क्रमांक 3 मोहट गावचे खेळाडू तेजस धनावडे. पहिला चेंडू तेजस धनावडे यांचा बॅकफुटला जाऊन स्लाइस केलाय डीप पॉइंटला. क्रिकेट मधील पुस्तकी फटका तर खेळलाय. पंचांकडे नजर असेल. प्रतिम फटका सुरेश शिंदे यांचा हा बॅकफुटला जाऊन ज्या प्रकारे चेंडूला पंच करत असताना बॅट तर जशी गोफन फिरते तशी फिरले. आता पंचांकडे नजर असेल. दोन्ही पंच शहानिशा करत असताना मात्र येस पंचांकडे नजर आहे. दोन्ही पंच आता मात्र तपासत असताना चर्चा केली जाते. परंतु हा फटका अप्रतिम होता, लाजवाब होता. चेंडूची दिशा पाहिली जाईल कारण न्यू इयर्ती गोटिवलीचे क्रीडांगण आहे. दोन्ही पंच नामांकित पंच आहेत त्यामुळे इट्स अ ह्यूज हिट. सुरेश शिंदे यांच्या बॅटमधून सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके. षटकार. अफलातून स्ट्रोक शॉट ऑफ द मॅच. कारण डीप पॉइंट क्षेत्र खाली आहे आणि या ज्या प्रकारे हा फटका सजवला ही खासियत आहे. सुरेश शिंदे कोळगर गावचे खेळाडू, 22 गावचा वंडर बॉय म्हणून सातत्याने चर्चेमध्ये असलेले नाव. आज आपल्या तालुक्याची स्पर्धा मैत्री ग्रुप जावळीची स्पर्धा खेळतायत. 21-2 स्वागत केले तेजस धनावडे यांचं षटकाराने. इथे मात्र पावलं चुकली जात आहे तेजस धनावडे यांची. त्यानंतर त्यांनी थांबणं पसंत केलंय. आयुष्य असं होतं क्रिकेट, ज्यावेळेला तुमची पावलं चुकतात 2 क्षण थांबा आणि पुन्हा सुरुवात करा. शॉट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न चांगला केला झेलचा. चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि चेंडू इथे मात्र गवतामध्ये आडला जातोय का हे पाहायचंय. तर निश्चितच आडला गेलाय. 3 धावेचा प्रयत्न केला जातोय सुरेश शिंदे यांच्या माध्यमातून आणि झेल सुटला. त्यानंतर मात्र 3 धावा सहजरित्या प्राप्त केल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावर 24. सुरेश शिंदे वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 15 धावा, 24-2. चांगली फलंदाजी या मॅच मध्ये सुरेश शिंदे यांच्या माध्यमातून. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. शॉट आर्म पोल करण्याचा प्रयत्न. मी कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचा, काय प्रयत्न केला डीप स्क्वेअर लेगला आणि या ज्या प्रकारे त्यांनी झेप घेत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न महेंद्र झुनगरे यांचा. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. फुटवर्कचा वापर करावा लागेल. धावा तुम्हाला कराव्या लागतील. मी म्हणेन कुठेतरी महेंद्र झुनगरे यांनी एकेरी दुहेरी धावा घेऊन सुरेश शिंदे यांना स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि क्रिकेट हा असा खेळ आहे की तुम्हाला टीमवर्कचा विचार करावा लागतो. 3 चेंडूमध्ये ज्यांनी 15 धावा केल्या सुरेश शिंदे ते आहेत नॉन स्ट्राईकला. 3 चेंडू अखेर 24-2. विकेट करण्याचा प्रयत्न महेंद्र झुनगरे. एक्स्ट्रा कव्हरला अफलातून अद्भुत दर्शनीय फटका. दिवदेवाडी क्रिकेटचा ब्रँड दाखवणारा महेंद्र झुनगरे ब्रँडेड स्ट्रोक. मैत्री ग्रुप जावली. षटकार. अद्भुत फटका. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. डावखुरे आताचे फलंदाज का प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. ज्या प्रकारे आमच्या कॅमेरामॅन मारुती यांनी क्षणचित्र टिपल्यात. चांगलं कॅमेरा वर्क PTC लाईव्हच्या माध्यमातून. 30-2. तेजस धनावडे 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्यात. महागडे षटक. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. कमबॅक करावं लागेल तेजस धनावडे यांना. मॅन फॉर मोहाट. दुसऱ्या बाजूला देवदेववाडीचे खेळाडू महेंद्र झुनगरे स्वतः संघ मालक आहेत. शिवस्वराज अकॅडमीचे सर्वे सर्वा एक चांगलं व्यक्तिमत्व. फुलटॉस चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. ज्या दिशेला श्री अंकुश बाबा कदम साहेबांचा कटआउट आहे त्यांचा आभार व्यक्त करणारा चेंडू त्यांच्या कटआउटला जाऊन थँक्यू सो मच बोलत असताना 1 धाव प्राप्त होते. 5 चेंडू अखेर 31-2. या षटकामध्ये धावाले तब्बल 16. सुयश दादा म्हणजे स्वप्नील दादा इथे मॅच खुली झाली. 31-2. 1 to go. फुलंदाजा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र प्राप्त होत असताना आप्पांच्या कटआउटच्या दिशेने चेंडू जातोय. विष्णू धनावडे साहेब मैत्री ग्रुप जावलीचे अगदी आधारस्तंभ
त्यांच्या कटआउटला जाऊन चेंडू आदळतोय. एक धाव प्राप्त होते शेवटच्या चेंडूवर. 32ला 2. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 12 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 17 धावा. मॅच इज ऑन. मैत्री ग्रुप सावली. मैत्रीमधून अगदी विकास कसा करावा, मैत्रीमधून समाजकार्य कसं करावं, आज हे विविध गावातील खेळाडू एकत्र झाले. फक्त ही जीवाभावाची नाती जोडली नाही तर या मैत्री ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने वारंवार विविध कार्य केली जातात. मग शैक्षणिक कार्य असेल, रक्तदान असेल, समाजकार्य असेल आणि या क्रिकेटच्या स्पर्धा असतील. कारण क्रिकेटचा असा खेळ तुम्हाला जोडून ठेवतोय. आज निश्चितच आपली रक्ताची नाती नाहीत परंतु क्रिकेटमुळे ही नाती रक्तापेक्षा देखील अनमोल झालेत. षटक क्रमांक 4 मॅनफॉर्म गांजे विठ्ठल चिकणे. समोर कोळगरगावचे खेळाडू सुरेश शिंदे ज्यांनी धावा केल्या 3 चेंडूमध्ये 15. महेंद्र जुनगरे 9 चेंडूमध्ये 14 धावा. 12 चेंडूमध्ये करायचे 17 धावा. मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकते स्वप्नील दादा. मॅच जाणेदेवीकडे देखील जाऊ शकते, मॅच शिवस्वराज्य देखील कडे जाऊ शकते. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. अवघी 1 धाव प्राप्त होईल घोषांकी क्षेत्रामध्ये सुरेश शिंदे यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 33. 11 चेंडूमध्ये आता 16 धावांची गरज. 11-16चं समीकरण सोपं आहे. चेंडू काहीसा खाली राहतोय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. आणि पावसाळी क्रिकेटचं हे वैशिष्ट्य असतं, काही चेंडूंना अतिरिक्त उसळी प्राप्त होते, काही चेंडू खाली राहतात. परंतु ज्या प्रकारची सिमेंटची खेळपट्टी आहे ना तर गोलंदाजाला फायदा थोडासा जास्त असतो मी म्हणेन. कारण तुम्हाला सिमेंटच्या खेळपट्टीचा चांगला वापर करता यायला हवा. चेंडू लेंथ बॉल टाकता यायला पाहिजेत. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्रिकेटमधील पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका, अद्भुत फटका. सुरेश अशोक शिंदे यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. मैत्री ग्रुप जावली ब्रँडेड स्ट्रोक षटकार. हा पहा 22 गावचा वंडर बॉय क्रिकेटचा क्लास दाखवत असताना चांगला फ्रंट फुट ड्राईव्ह करत असताना चेंडू डीप एस्टर कव्हरला फेकून दिलाय. सामना आता खुला झालाय. 39 धावा धावफलकावर. सुरेश शिंदे वैयक्तिक 22 धावा आणि या 22 धावामध्ये त्यांच्या बॅटमधून 3 उत्तुंग षटकार आलेत. शिवस्वराज्य सोल्जर्स अकॅडमीसाठी महत्वाची खेळी असेल. 39 धावा धावफलकावर. 9 चेंडूमध्ये आता 10 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. कमबॅक करावा लागेल. जानाई देवी योद्धा सुरेश शिंदे यांचा जर विकेट आला तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. ती विकेट घ्यावी लागेल. बॅकफुटला जाऊन पंच केला आहे. लॉंग ऑफ आहे तैनात. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. हे चांगलं क्रिकेट आहे. तुकाराम जाधव होते लॉंग ऑफला आणि पहा फेकी चांगली केली होती परंतु ते चेंडू पकडण्यामध्ये अपयश आले. ते 2 धावा प्राप्त होतील. काय मैत्री ग्रुप जावलीच्या स्पर्धेची चर्चा केली जाते. पहा सर, जेवढा चांगला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आणि तेवढं चांगलं कॅमेरा वर्क पीटीसी लाईव्हचं. हे क्रिकेट आहे. ही आपल्या तालुक्याची लीग आहे. 41ला 2. 8 धावांची आवश्यकता आहे. 2 to go. 8 चेंडू 8 धावा. ऑन साइडला खोदून काढलाय. ताकद, टायमिंग, नजाकत. सूरज शिंदे ब्रँडेड स्ट्रोक. कोळगर गावच्या क्रिकेटचा ब्रँड दाखवणारा जावली तालुक्याचा दर्जा दाखवत असताना मैत्री ग्रुप जावली प्रीमियर लीगचा धमाकेदार षटकार. हा पहा ऑन साइडला ज्या प्रकारे फटका. मॅच खुली झाली आता. सुरेश शिंदे 8 चेंडूमध्ये 30 धावा. अप्रतिम फलंदाजी. आता 2 धावांची आवश्यकता. मी म्हणेन विठ्ठल चिकणे यांनी कुठेतरी चुका केल्या पण सामना कुठे फिरला. तेजस यांच्या 3ऱ्या षटकामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी होती, तिथे धावा आल्या, तिथून ही ते विठ्ठल यांनी देखील धावा खर्च केल्यात. बॅकवर्डला जाऊन चांगला पंच केला. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्र खाली डीप पॉईंट आहे. त्यांना एकदा प्राप्त केलेला दुहेरीचा प्रयत्न. विजयी धाव प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. सुरेश शिंदे, महेंद्र जुनगरे यांची अप्रतिम लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने धावा मात्र प्राप्त केल्या. 2 आणि विजयी धाव आली आहे सुरेश शिंदे यांच्या बॅटमधून. 9 चेंडूमध्ये नाबाद 32 धावा. काय अफलातून फलंदाजी करता असताना 1 षटक राखून आणि 8 गडी राखून हा सामना जिंकलाय शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स. अभिनंदन. बॅड लक जानाई देवी योद्धा. कुठेतरी या गोलंदाजांचं अपयश या मॅच मध्ये जानाई देवी योद्धासाठी डोकेदुखी असेल सर. या मॅचचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच स्मार्ट वॉच आहे
एक इस्त्री आहे आणि ज्यांनी सानाई देवी योद्धा 48 पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना तुकाराम जाधव 15 चेंडूमध्ये 24 धावा, निखिल झुनकरे 8 चेंडूमध्ये 10 धावा चांगली गोलंदाजी केली. अजय रांसने, अतुल कांबळे, सुरेश शिंदे यांनी 49 पाठलाग करत असताना 9 चेंडूमध्ये 32 धावांची नाबाद खेळी केली सुरेश शिंदे यांनी. आणि ज्या प्रकारे महेंद्र झुनकरे 9 चेंडूमध्ये 14 धावा करत असताना चांगला अष्टपैलू खेळ केला. आणि या मॅचचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच 9 चेंडूमध्ये 32 धावांची विस्फोटक खेळी करणारा 22 गाव क्रिकेटचा वंडर बॉय सुरेश शिंदे ठरतात या मॅचचे हिरो, प्लेयर ऑफ द मॅच. या मी विनंती करेन